तो उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर हरकती मागवल्या आहेत। सर्व हरकतींवर चर्चा होईल, सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं उपवर्गीकरणाला होणाऱ्या विरोधावर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। बदर समितीच्या अहवालावर हरकती मागवल्यात आणि सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये कोणा दुसऱ्याला आणण्याचा हा विषय नाहीये, तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये जे मागे राहिले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने समोर आणायला सांगितलं। या संदर्भात आपण बदर कमिटी तयार केली। बदर कमिटीने रिपोर्ट दिला। तो रिपोर्ट ज्यावेळी आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत आला त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत ही चर्चा झाली की याच्यावर मोठ्या प्रमाणात सजेशन ऑब्जेक्शन मागवले पाहिजे। त्यामुळे आता सरकारने कुठलाही कायदा आणलेला नाही, या विधानमंडळात कुठलाही कायदा आलेला नाही। मला असं वाटतं की गृहीतकांवर आज या सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत। सरकारचं स्पष्ट मत आहे, व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय सरकार करेल। कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये आणि शेड्यूल कास्ट समाजामध्ये कोणी जर मागे राहिलं असेल तर त्याला पुढे आणण्याकरता जी काही उचित उपाययोजना आहे ही उपाययोजना केली जाईल।